जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा आहे जो की महा टीईटी परीक्षा जे की आता 10 नोव्हेंबरला आपली संपलेली आहे आणि या परीक्षेसंदर्भात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत निकालासंदर्भात टीईटीचा जो रिझल्ट आहे तो कमी लागण्याची शक्यता आहे. 101% हा महा टीईटी परीक्षेचा निकाल कमी लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की सर असे कसे म्हणून राहिले की महा टीईटी परीक्षेचा निकाल कमी लागणार. पहा पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागे सुद्धा काही कारण आहे. बरेच असे कारण आहे की महापरीक्षेचा निकाल हा कमी लागू शकतो. पहा, आता जेव्हा याच्या अगोदर आपण व्हिडिओ अपलोड केला आहे महा टीईटी परीक्षा संदर्भात निकाला संदर्भात, त्या व्हिडिओवर सुद्धा काही कमेंट आलेले आहे आणि विद्यार्थ्यांचीच कमेंट आहे. त्या कमेंटमध्ये एक कमेंट अशी होती की सर आम्ही आता ऐन दिवाळीमध्ये ही महा टीईटी परीक्षा ऑर्गनाइज झाली होती आणि बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्ही दिवाळी सुद्धा चांगल्या प्रकारे साजरी केली नाही, आम्ही परीक्षाचा अभ्यासच करत होतो आणि मार्केटमध्ये जेवढे काही पुस्तकं होते बरेच आम्ही पुस्तकं मानसशास्त्राचे आम्ही वाचले, पण त्या पुस्तकाचा उपयोग सुद्धा आम्हाला झाला नाही कारण त्याच्यातले प्रश्नच आम्हाला आले नाही. बरेच प्रश्न आम्हाला जे की बालमानसशास्त्राचे होते, बालमानसशास्त्राचे बरेच प्रश्न आमचे चुकले असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच आता अधिक याच्या मागं एक पुरावा असा आहे की सकाळ या वृत्तपत्रामध्ये सुद्धा न्यूज आली होती की टॅगलाईन होती की भावी शिक्षकांचा दम बालमानसशास्त्राने घेतला. पहा, आता बालमानसशास्त्राचे जे 30 प्रश्न होते त्या 30 प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कमेंट सुद्धा होती की वृत्तपत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचे 30 मार्कापैकी 30 क्वेश्चनपैकी हे आमचे 12, 14, 15 असेच प्रश्न बरोबर आले. कोणी म्हणते 10 आमचे बरोबर आले, कोणी म्हणते 12 आमचे बरोबर आले, कोणी म्हणते 14 आमचे बरोबर आले, असे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया होती. त्या वृत्तपत्रामध्ये पूर्ण न्यूज सांगितलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी कमेंट केली आहे की ज्यावेळी आम्ही डीएड केलं, बीएड केलं, हे शिक्षण शास्त्राचे जेव्हा आम्ही कोर्स केले, ही डिग्री केली, डिप्लोमा केली, तर याच्यामध्ये हे बालमानसशास्त्र आम्हाला एवढं काही डीप शिकवल्या जात नव्हतं, वरवरच शिकवल्या जात होतं आणि महा टीईटी परीक्षेनं या संदर्भात जे प्रश्न विचारले आहे बालमानसशास्त्राचे ते खूप डीप होते. ते काय होते? खूप डीप होते. म्हणून हे जे 30 प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे याच्यामध्येच मार्क त्यांना मिळाले नाही, मार्क त्यांना या बालमानसशास्त्रामध्ये मिळाले नाही. समजलं? म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली आहे चॅनलवर आणि काही ग्रुपवर सुद्धा की आमचा जो रिझल्ट आहे बालमानसशास्त्रामुळे कमी होऊ शकतो, बालमानसशास्त्रामुळे आमचा रिझल्ट घसरू शकतो किंवा येऊ शकत नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता याच्या अगोदरचा जर आपण संदर्भ पाहिला, 2017चा पाहिला, 2017 मध्ये सुद्धा महा टीईटी परीक्षेचा निकाल 2.5 लागला होता. 2021 मध्ये 3.5च्या दरम्यान रिझल्ट लागला. 2021चा जरी तो टीईटी स्कॅम झाला होता त्याच्यामध्ये 3.5%च विद्यार्थी पास झाले होते आणि आता ह्या 2024चा रिझल्ट जो आहे, 2024चा रिझल्ट, आता हा निकाल सुद्धा कमी लागण्याची शक्यता आहे. हा निकाल सुद्धा काय कमी लागण्याची शक्यता आहे. 101% हा निकाल कमीच लागल कारण 100% विद्यार्थी, पहिली गोष्ट म्हणजे 100% विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नाही. 93% विद्यार्थीच परीक्षेला हजर होते आणि 60% विद्यार्थी हे अब्सेंट होते. समजलं? म्हणून यावर्षी सुद्धा निकाल अप्रॉक्सिमेटली 3.5 किंवा जास्तीत जास्त 4% पर्यंत लागण्याची शक्यता आहे, त्याच्यावर तर लागणार नाही. समजलं? आणि याच्या मागे कारण तुम्हाला सांगितलंय की बालमानसशास्त्र
याचे प्रश्न बऱ्याच उमेदवारांचे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे चुकलेले आहे. तसंच आता आपण जेव्हा पेपरचं अनालिसिस केलं, आपण पेपरमध्ये, पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये, पेपर 2 मध्ये मराठीचे 2 प्रश्न चुकलेले आहेत. किती? 2 प्रश्न. 2 प्रश्न याच्यामध्ये 2 क्वेश्चन हे रॉंग आहे. आता 2 प्रश्न हे मराठीचे आहे, अधिक एक सायन्सचा प्रश्न आहे. ज्यांची मेथड, ज्यांनी मॅथ आणि सायन्स घेतली असेल त्यांचं, आणि अधिक याच्यामध्ये अधिक काही प्रश्न सुद्धा चुकू शकते. आपल्याला माहित आहे 60% क्रायटेरिया आणि 55% क्रायटेरिया आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. आपल्याला ओपनवाल्यांना 60% भेटले पाहिजे, म्हणजे 90 गुण त्यांना मिळाले पाहिजे. आणि 55%चा जो क्रायटेरिया आहे 82.50 होते, म्हणजे ते 83 मार्क पाहिजे आपल्याला कास्टवाल्यांना सगळंच, त्याच्यामध्ये ओबीसी वगैरे सगळे झाले, त्यांना किती पाहिजे? 83 मार्क पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आता इथं क्रायटेरिया तोच राहील, 55% आणि 60%चा क्रायटेरिया तोच राहील. पण आता आपल्याला माहित आहे 150 मार्काचा पेपर होता, म्हणजे 150 प्रश्न होते आणि 150 मार्क्स होते, बरोबर आहे. आता याच्यामधले 2 मार्क किंवा 2 प्रश्न कॅन्सल झाले, कमी झाले, तर मग प्रश्न किती उरणार? 148 उरणार. किती उरणार? 148. आता हे जे गुण आहे, मग हे 148 पैकी पकडणार, बरोबर आहे. मग 148 चे आपल्याला 60% काढावं लागेल आणि 148 चे आपल्याला 55% काढावं लागेल. म्हणजे जो आपला 83 मार्क पास पाहिजे होतं आणि ओपनवाल्यांना 90 मार्क पास पाहिजे होतं, तर मग त्यांना आता किती लागेल? ओपनवाल्यांना लागेल 88 आणि इकडे लागेल 81. असे 2-2 मार्क काय होणार? कमी होणार. समजलं? आणि जे मग माजी सैनिक आहे त्यांना 45%च पाहिजे होते, म्हणजे 68 मार्कच पाहिजे होते, त्यांचे मार्क अधिक कमी होणार, त्यांना मग 66 मार्क पास व्हायला लागेल. समजलं? असं म्हणजे हा असा क्रायटेरिया आहे. 55%, 60%. आता हे प्रश्न नक्कीच कॅन्सल होणार, तुम्ही पाहा. ज्यावेळी आता आन्सर की उपलब्ध होईल, आणि महाटीईटी परीक्षेनं असं पण सांगितलं आहे, आणि इतर परीक्षाचा जेव्हा आपण आढावा घेतो की ज्यावेळी प्रश्न कॅन्सल होते किंवा एकाच प्रश्नाचं उत्तर हे 2 पर्यायामध्ये असते, एकाच प्रश्नाचं उत्तर हे 2 पर्यायामध्ये दिलेलं असते, आणि ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सॉल्व्ह केलेला असते त्याचे मार्क त्याच्यात वाढत असते, असं पण महाटीईटी परीक्षेने निर्णय घेतलाय. आणि ते प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांचे मार्क सुद्धा वाढलेले आहे याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये. समजलं? आणि अधिक जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची परीक्षा देतो, तर त्यावेळेस कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा असाही एक रूल्स आहे की आपल्याला ऑब्जेक्शन लिंक, ऑब्जेक्शन विंडो हे ओपन करून देत असतात. आपल्याला जर 150 प्रश्न होते, त्या 150 प्रश्नापैकी जर तुमचं कोणत्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन आहे, त्या संदर्भातला मेल तुम्हाला त्यांच्या साईडवर पाठवायचा असते. समजलं? आणि तो मेल पाठवल्यानंतर तुम्हाला त्याचा पुरावा पण द्यावा लागते, म्हणजे स्टँडर्ड पुस्तकाचा पुरावा तुम्हाला त्याच्या मागे द्यावा लागते, की जेणेकरून त्यांना सुद्धा पटलं पाहिजे, नाही खरंच हा प्रश्न चुकलेला आहे, असा पण हा क्रायटेरिया असते. समजलं? म्हणून यावर्षी हा महाटीईटी परीक्षेचा निकाल नक्कीच काय होणार आहे? कमी लागण्याची दाट शक्यता आहे. आणि हमखास आता 83-90 मार्क पास व्हायला पाहिजेच नाही, हमखास याच्यातले 2 आणि 3 हे प्रश्न कॅन्सलच होणार आहे. नक्कीच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 81 आलेला असेल, ओपन मध्ये 88 आला असेल किंवा 87 आला असेल, इकडे 80 आला असेल, तर ते विद्यार्थी इथं पास होण्याची दाट शक्यता आहे. कारण याच्यातले हमखास असे प्रश्न कॅन्सल होऊ शकते आणि होणार पण आहे, तुम्ही जर पेपरचं अनालिसिस केलं असेल तर. हा होता विद्यार्थी मित्रांनो महाटीईटी परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओ. आपल्या विद्यार्थी मित्रांना पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.